नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. सुलेखा सुखरूप आहे आणि आपल्यापैकी कोणीतरी तिच्या संपर्कातही आहे. आपल्यापैकी? वॉर्डन अँड कंपनी विषयी काही माहिती आहे तुला? का? काम होतं. तिला समोर बसवून विचार तिला काय झालं म्हणून. असं कसं विचारणार? या मीटिंग बद्दल स्वप्नीलला माहित नव्हतं का? काय काय म्हणायचं काय तुला? तू माझी उलट तपासणी घेतेस? आज बऱ्याच दिवसांनंतर तुमच्या भूतकाळात डोकावण्याचा योग आलाय मिसेस शास्त्री. आणि मला सतत असं वाटतंय की आज तुमच्या भूतकाळाशी साधलेला संवाद आपल्याला बरंच काही सांगणार आहे. माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काळाची सगळी बंधनं दुबळी सिद्ध होतात. स्वतःच्या मनाशी एकाग्र होण्याचा प्रयत्न करा मिसेस शास्त्री. कॉन्सन्ट्रेट. तुम्ही पाहत असलेल्या त्या सगळ्या चेहऱ्यांना तुमच्या मनात साचलेले सगळे प्रश्न विचारा मिसेस शास्त्री. And tell me, काय दिसतंय तुम्हाला? या मीटिंग बद्दल स्वप्नीलला माहित नव्हतं का? काय काय म्हणायचं काय तुला? तू माझी उलट तपासणी घेतेस? एक सीडी शोधत होता तो. खूप महत्वाचं बिझनेस प्रपोजल आहे असं म्हणत होता. वॉर्डन अँड कंपनी असं नाव सांगितलं. ती सीडी तुमच्याकडे आहे का? नाही. काय झालं मिसेस शास्त्री? मला काहीच दिसत नाहीये डॉक्टर. आज माझं लक्ष लागत नाहीये. काळाचे बंध जुगारून भूतकाळाशी संवाद साधण्याची इच्छाशक्ती असूनही तुमचं मन तयार होत नाहीये मिसेस शास्त्री. कारण भूतकाळाशी संवाद साधण्यासाठी वर्तमानाचे पाश विसरावे लागतात आणि तुमचं मन त्या वर्तमानाला घट्ट धरून आहे मिसेस शास्त्री. असेल कदाचित. Tell me one thing, Mrs. शास्त्री. मिस्टर शास्त्रींबरोबर तुमचं काही भांडण? भांडण असं नाही. इट्स ओके मिसेस शास्त्री. तुम्ही जर का कम्फर्टेबल नसाल तर नका सांगू.
आणि इट्स नॉट अ प्रॉब्लेम. इफ यू कांट कॉन्सन्ट्रेट, आपण पुन्हा कधीतरी प्रयत्न करू मिसेस शास्त्री. कारण तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणं अत्यंत गरजेचं आहे. सॉरी डॉक्टर. It's absolutely fine, Mrs. Shastri. Relax. I'll see you some other time. And Mrs. Shastri, take care of yourself. हॅलो, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. बोला मिस्टर आदिनाथ शास्त्री. मला काही प्रश्न विचारायचे. विलक्षण योगायोग म्हणायचा का? कारण मला सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. लेकिन पहिले आप, पहिला मान तुमचा. गो हेड. बाळ काकाच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आले? तो अभिमान सरंजामे काही बोलला की त्याला तुम्ही अजून काही बोलूच दिलं नाहीये? तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगोदर देतो. काही लोकांना गैरसमज असतो की आम्ही काहीही करू शकतो, कोणालाही बोलतं करू शकतो. हां, काही अंशी ते बरोबर आहे म्हणा, पण ज्याची वाचा केली आहे त्याला आम्ही बोलतं करू शकत नाही. अभिमानच्या मनावर एक जबरदस्त आघात झालाय, त्यामुळे तो बोलू शकत नाही. मग तो जेलमध्ये काय करतो? हॉस्पिटलमध्ये असायला हवा ना, एका मनोवैज्ञानिकासमोर. हो, पण ह्यासाठी कोर्टाने परवानगी द्यायला हवी. यासारखी कोणती दुसरी चांगली गोष्ट नसेलच आमच्यासाठी. आम्ही प्रयत्न करून बघितले, तर तुम्हीही करून बघा. माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी तुमच्यापेक्षा जास्त उत्सुक आहे. त्याचीच चौकशी करण्यासाठी मी तुमच्याकडे येणार होतो. मला एक सांगा मिस्टर शास्त्री, सुलेखा राऊत या व्यक्तीशी तुमचा किती संबंध आहे? माझा प्रश्न बाळ काकाच्या खुनासंबंधी होता. त्यात सुलेखा राऊतचा काय संबंध आहे? माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या मिस्टर शास्त्री. सगळे संबंध आत्ताच उघडतील. किती वेळा भेटलात तुम्ही सुलेखाला? मिस्टर आदिनाथ शास्त्री, ती बेपत्ता होण्यापूर्वी किती वेळा भेटलात तुम्ही सुलेखाला? आठवत नाही मला. चुकून भेटलात की भेट फ्रिक्वेंट होती म्हणून आठवत नाही मिस्टर शास्त्री? फारच रेअरली. पूनम शास्त्रीकडे का तिच्या पुण्याच्या घरात? हे बघा, आम्ही बाहेर भेटलो आणि आता का भेटलोत हे विचारू नका. इट्स अ पर्सनल मॅटर. डोंट वरी, नाही विचारणार. कारण तुमच्या इतक्या उत्तरावरून आम्हाला आमची उत्तरं मिळतील डेफिनेटली. काहीही मिळणार नाही. जे करायचंय ते सोडून तुम्ही नको त्या व्यक्तीच्या मागे लागलात. नको ते प्रश्न संबंध नसलेल्या माणसांना विचारताय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वाचा नसलेल्या माणसाकडनं तुम्ही मिळवू शकलात ना, तर कदाचित तुम्हाला जे हवंय ते लगेच मिळेल. आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला केव्हाच मिळालंय मिस्टर शास्त्री. सुलेखाच्या पुण्याच्या घरात जेव्हा आम्ही रेट टाकली तेव्हा तिथे आम्हाला एक सीडी मिळाली. वॉर्डन अँड कंपनीचं बिझनेस प्रपोजल आहे त्या सीडीमध्ये. आता फार वेळ लागणार नाही त्या माणसाला सुद्धा ट्रॅक करायला. हरवलेली सुलेखा सापडते तर हा माणूस सापडणार नाही. आणि जेव्हा हा माणूस सापडेल तेव्हा तुम्हाला आणि मला पडलेल्या सुलेखाबद्दलच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण डिस्कस करू.
Is that all right, Mr. Shastri? ऑल द बेस्ट. Wish you the same. वॉर्डन अँड कंपनी विषयी काही माहिती आहे तुला? का? काम होतं. काय काम होतं? नाही, माझ्या मैत्रिणीला जॉबची ऑफर आली होती या कंपनीकडनं. तर BPO आहे ना, मला वाटलं की कदाचित तुला माहिती असेल. एक CD शोधत होता तो. खूप महत्त्वाचं बिझनेस प्रपोजल आहे असं म्हणत होता. वॉर्डन अँड कंपनी असं नाव सांगितलं. ती CD तुमच्याकडे आहे का? सुलेखाच्या पुण्याच्या घरात जेव्हा आम्ही रेट टाकली तेव्हा तिथे आम्हाला एक CD मिळाली. वॉर्डन अँड कंपनीचं बिझनेस प्रपोजल आहे त्या CD मध्ये. आता फार वेळ लागणार नाही त्या माणसाला सुद्धा ट्रॅक करायला. हरवलेली सुलेखा सापडते तर हा माणूस सापडणार नाही. हे काय म्हणसा? परत कुठे निघाला? मांजर गेली ना आडवी समोरून. मग नाही, तो इशारा होता, बाई ग आता तू इथे राहू नकोस म्हणून. काय वेड्यासारखं बोलता वंश? जग कुठे चाललंय आणि तुम्ही आणि ह्यांनी मला विचारलं तर काय सांगू? काय वाटेल ते सांग, काहीही सांग, पण मला माझा जीव प्रिय आहे आणि हे घर आता अपवित्र झालेलं आहे. काय काय म्हणायचंय काय तुम्हाला? अगं म्हणूनच तर बोलत नव्हते ना मी. बोला ना, बोलाच आता. काय अपवित्र काय म्हणताय तुम्ही? या घरात काही बोलण्याची सोय राहिलीये का? अगं दिवसा ढवळ्या या घरात काय काय होतंय ते दिसत नाही का तुला? दिसतंय की, सगळं दिसतंय, पण आपल्याला जे दिसतं त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ लावायचा नसतो. कधीतरी डोळसपणे विचार करा. कुणावर तरी एक आरोप करण्याआधी 10 वेळा विचार करा, म्हणजे पुढे होणारे 100 गैरसमज टळतील. मी आरोप करते? माझा काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये आणि तोंडाला येईल ते सुद्धा मी काही बोलत नाहीये. अगं ते आकडे बघितले ना, तेव्हापासून मी हाच ना तो कागद, हेच ना ते आकडे. अगं तेव्हा कागद ते टाक तू. वंश, या आकड्यांचा शुभ्राचा काहीही संबंध नाही आणि ह्या आकड्यांचा कुठल्या मंत्रतंत्राशी संबंध नाही. हा बाबांचा कागद आहे. काय? बाबांनी लिहिले ते आकडे 3, 6 आणि 9. कळलं? घर सोडून जायचंय ना तुम्हाला? खुशाल जा, पण यापुढे शुभ्रावर भलते चलते आरोप करायचे नाही. शुभ्रावर आरोप करायचे नाही. यांना चांगलं काही सांगायला गेलं तर काय ऐकायचं नाही. झापडं लावून घेतलेत जशी काय ती. मिस्टर आदिनाथ शास्त्रींचा फोन आला होता आज मला, विराज. काय म्हणतायत मिस्टर शास्त्री? देयर इज समथिंग रिअली फिशी अबाउट हिज पर्सन. काय झालं विक्रांत? विराज, मला असं वाटतं हा माणूस माझ्याशी खोटं बोलतोय. ही इज लाइंग टू मी. एखादी व्यक्ती आपल्याशी जेव्हा खोटं बोलते तेव्हा तिला शब्द सापडत नाहीत. आदिनाथ शास्त्रीचं सुद्धा हेच होत होतं. बाळशास्त्रीच्या केसबद्दल इतका कॉन्फिडंट असणारा आदिनाथ सुलेखाचा रेफरन्स आल्यानंतर स्पीचलेस का होतो?
गप्प का होतो? आधी मला असं वाटलं की हा त्याचं गिल्ट आहे, बट नाही. देन आय रिअलाइज्ड दिस पर्सन इज लाइंग टू मी. हा माझ्याशी खोटं बोलतोय विराज. मिसेस शास्त्री येऊन गेले विक्रांत. त्या सुद्धा खूप डिस्टर्ब्ड होत्या, कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हत्या. म्हणून मी त्याला म्हटलं आपण पुढच्या सेशनला बोलूया. आणि काही बोलले? नाही, म्हणजे त्या खूप हेजिटेंट होत्या म्हणून मी त्यांना फोर्स नाही केलं. पण मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये आणि मिस्टर शास्त्रींमध्ये भांडण झालं असावं. अँड इफ आय एम नॉट मिस्टेकन, मला या भांडणाचं कारण आणि व्यक्ती दोन्ही माहिती आहे विराज. आय नो इट व्हेरी वेल. दमलास? फार नाही. बाळकाकाच्या केसचे डिटेल्स पाहतोय. काही काही गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत का. कोर्टात कुठला प्रश्न कुठे कसा घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही. जो अभिमान सरंजामी रेड हँडेड पकडला असला ना तरी सुद्धा ही वाटते तितकी सोपी केस नाही आहे. म्हणजे रे तो सुटू सुद्धा शकतो? काहीच सांगता येत नाही. आई, आपल्याला फक्त आपली बाजू माहिती आहे. त्यांच्या बाजूने ते काय डावपेच खेळतील ना काही सांगता येत नाही. त्या अभिमानचं काय चाललंय या त्या सरंजामेचं काय चाललंय ना काहीच माहित नाही आपल्याला. त्या सरंजामेचे हात फार वरपर्यंत पोचलेत का? तू का असा विचार करतोस? होईल, सगळं व्यवस्थित होईल. हं? होप्स. तू आता झोप, उशीर झालाय बराच. शुभ्रा येईलच एवढ्यात, आटपत आलंय तिचं. एक विचारू? विचार. तू गैरसमज करून घेणार नसलास तर बोलते. काय झालंय बोल ना. मी गेले काही दिवस पाहते तुला घरी यायला खूप उशीर होतो आणि तू कुठे गेलायस हे शुभ्रालाही माहित नसतं. तिला सांगून जात नाहीस का तू? आई, म्हणजे कधी कधी अचानक मीटिंग्स ठरतात ना. अरे हो, मग अशी मीटिंग ठरली तर एक फोन करायचा ना. त्याला किती वेळ लागतो? आता जरा स्पष्टच विचारते. तुमचं काही भांडण झालंय का म्हणून तू उशिरा येतोस का? अगं नाही, तसं काही नाहीये. आणि परवा रात्री फोनवर बोलताना पाहिलं तुला 2-2:30 वाजता. आणि फोन तुला आला की कावरा बावरा होतोस तू. अगं तो फोन क्लायंटचा होता माझ्या आणि फॉरेनहून आला होता. आई तसं खरंच काही नाहीये. शुभ्रा तुला काही म्हणाली का? ती काहीच सांगत नाही म्हणून तुला विचारते. तुझ्या मनात ही शंका कुठून आली? कळतं. आणि गेल्या 1-1.5 वर्षात आपल्या घरावर एवढी संकट आली आहेत की जरा कुठे खुट्ट झालं तरी काळजी वाटते.
फार विचार करते साई. अरे मग काय करू? विचार यायला लागले मनात की मनाला थांबवताच येत नाही. कधी कधी असंही वाटतं की तुझं आणि सुलेखाचं लग्न. आई, नाही मग म्हटलं ना, मन असं कुठेही वाहवत जातं.